निवडणुकीचा काही प्रकार झालेला आहे, पण त्यावर काही मी आता सविस्तर माहिती आमचे चेअरमन साहेब आपल्याला सविस्तर माहिती देतील. कारण फसवणुकीचे दगाफटका देण्याचे काही प्रकार या निवडणुकीमध्ये झालेले आहेत. विरोधी आघाडीतील काही मंडळी गेली 4 दिवस आता भागातून सभासदांची दिशाभूल करत सुटलेले आहेत. त्यामध्ये एक आहेत माजी चेअरमन धैर्यशील पाटील साहेब. ते काय म्हणतायत भागातून की ही निवडणूक ही आघाडी ही मिटली असती, पण बाह्य शक्तीचा हस्तक्षेप झाल्यामुळं इतर ही आघाडी किंवा ही निवडणूक मिटली नाही. म्हणजे त्यांना म्हणायचं काय, बाह्य शक्ती म्हणजे कोण, की त्यांना टीका करायची आहे एवाय साहेबांच्या. मग आता मला एक सवाल मी तुम्हाला देतो की माजी चेअरमन धैर्यशील पाटलांना बाह्य शक्ती म्हणत असतील तर ज्यावेळी 2010-11 मध्ये पॅनेल निवडून आणलं आणि त्यांना भोगावतीच्या सिंहासनावर बसवलं, त्यावेळी ही बाह्य शक्ती नव्हती का? दुसरी गोष्ट त्यांना मला बोलायची आहे की ज्यावेळी तुम्ही पंचायत समिती लढवली आणि राधानगरी पंचायत समितीचे सभापती म्हणून तुमच्या मिसेसना त्यांनी केलं, त्यावेळी तुम्हाला बाह्य शक्ती दिसली नाही काय? आणि आता कुठलीही बाह्य शक्ती तुम्हाला दिसायला लागली, म्हणजे याचा अर्थ की आपली डाळ शिजली नाही की बाह्य शक्ती, आणि आपली डाळ शिजत असली कार्यकर्ता आहे त्यांचा, या कार्यकर्त्याच्या नात्याने आम्ही हे खपून घेणार नाही. धैर्यशील पाटलांनी मागचा थोडासा काय असताना विचार करावा आणि बाह्य शक्ती आणि आमचं तुमच्या सुद्धा पॅनेलच्या पाठीमागे शक्ती आहे, पण त्या अदृश्य आहे. आम्हाला सुद्धा माहित आहे तुमच्या पाठीमागे कोण शक्ती आहे काय आहे त्या, पण आम्ही कधी ते विचार केलेला नाही. पण धैर्यशील पाटील साहेब तुम्ही लक्षात ठेवा, मी आमच्या चेअरमन साहेबांना सुद्धा माघारीच्या 2 दिवस अगोदर सांगितलेलं होतं. कारण आमच्या चेअरमन साहेबांनी मला सांगितलेलं होतं की व्हाईस चेअरमन साहेब धैर्यशील पाटील सुद्धा आमच्या आघाडीमध्ये बसतायत, 2 सीटावर त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे. मी त्याच वेळी त्याला सांगितलेलं होतं चेअरमन साहेबांना, चेअरमन साहेब माझा विश्वास नाही, तुम्ही चर्चा करताय जरूर करा, पण शेवटपर्यंत तुम्हाला खेळवत राहणारा हा माणूस आहे, हा माणूस लबाड आहे आणि त्यांच्या नादाला लागू नका, तुम्ही सावध राहा. हे मी त्यांना खासून सांगितलेलं होतं चेअरमन साहेबांना. चेअरमन साहेब म्हणजे बघूया तरी निवडणूक चुकी जाईल, बसले तर बसले, बघा म्हणलो प्रयत्न करा. शेवटला दगा द्यायचा तसा त्यांनी दिला. शेवटला त्यांनी आमच्याबरोबर मी चर्चा करत आणि आपलं कार्यकर्ता दुसऱ्या पॅनेल बरोबर मी चर्चा करत, दोन्हीकडे चर्चा केल्या करत राहिले आणि इकडे खेळत राहिले. जिकडं साधन तिकडे उडी मारणारा तो माणूस आहे. मी सांगतो, मी 10 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, सगळी पाळमुळे त्यांची मला माहित आहे. तिकडे चेअरमन पण मिळाले आणि 5-7 सीटा मिळाल्या म्हणून तिकडे उडी मारली. आता इकडे सुद्धा उडी त्यांनी मारली असती. कधी मारली असती? आपल्या चेअरमन साहेबांनी जर सांगितलं असं त्यांना, धैर्यशील पाटील साहेब तुम्हाला 2 सीटा आहेत, तुम्ही मान्य केलेले आहेत, तुम्ही एक या स्वतः तुम्हाला आम्ही चेअरमन पद देतो. एका डाळ शिजत नाही म्हणल्यावर इकडला राग सोडला. का डाळ शिजत नाही? तर या आमच्या नेते मंडळीने एक अजेंडा काढलेला. की काय अजेंडा काढलाय की ज्या माणसाने, ज्या कार्यकर्त्यांना पदावर आहे, ज्या कार्यकर्त्यांना पदं मिळालेली नाही, त्यांनी या निवडणुकीत फॉर्म भरायचे नाही, हा अजेंडा काढलेला होता. आणि हा अजेंडा शेतकरी कामगार पक्षाला लागू होता, काँग्रेसला लागू होता, राष्ट्रवादीला लागू होता आणि घटक पक्ष कोण येणार आहे त्यांना सुद्धा हा लागू होता. हे त्यांनी ओळखलेलं. म्हणून त्यांना माहित होतं की 2 सीटा जर तुम्हाला कार्यकर्ते घालावं लागेल, कारण मी स्वतः जायला झालं तर विरोध होणार नाही हे त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी तो डाव सगळा विस्कटला आणि तिकडे पलटी मारलेली आहे. आणि आता भागातून आपले सांगत सुटलेले आहेत की या घटना दुरुस्ती झालेली नाही, गेली 20 वर्ष यांनी घटना दुरुस्ती केलेली नाही. 20 वर्ष केलेली नाही म्हणजे या 20 वर्ष तुम्ही सुद्धा या सत्तेत राहायचं ना, आणि जे जालेचं पाटील बोलतात ना ते सुद्धा या सत्तेत आहे. तुम्ही का विचार केला नाही तो?